साहेब, या ठिकाणी पुशेगावच्या इतिहासातली पहिली सभा मला वाटतं एवढ्या मोठ्या प्रमाणात होती. मी 20 वर्ष या ठिकाणी राजकारण करतो. एवढ्या मोठ्या संख्येने स्वागत आणि इतक्या मोठ्या संख्येने या ठिकाणी जी फार मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेल्या सर्व खटावच्या बंधू भगिनींचा मनापासून आभार व्यक्त करतो. सर्व पुसेगावच्या माझ्या कार्यकर्त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो. आणि आपल्या उपस्थितीतून मी आपल्याला एवढंच सांगू इच्छितो की महाराष्ट्रामध्ये होऊ घातलेल्या लोकसभेच्या निवडणुकीला एक इतिहास घडेल. चव्हाण साहेबांच्या भूमीमधला पुशेगावचा हा विभाग, चव्हाण साहेबांच्या भूमीमधला असलेला सातारा मतदारसंघ, या माझ्या पुशेगावच्या असलेल्या 2 जिल्हा परिषद सर्कलच्या साक्षीने सांगतो, सेवागिरी महाराजांच्या साक्षीने सांगतो की उद्याचा खासदार हा ऐतिहासिक मताने निवडून देण्यासाठी समोरचा असलेला माझा कार्यकर्ता आणि मतदारसंघातला सर्व नागरिक मनापासून प्रयत्न करतील, हा विश्वास व्यक्त करतो. खरं म्हटलं तर आजची सभा उत्स्फूर्तपणे आहे. कारण काय मला कळलं नाही. 2.5 वर्षाचा सासुरवाद फार भोगलेला आहे. नवीन अगदी भानुदास कोरडेला सुद्धा सासुरवाद झाला, आमच्या गौरवला झाला. किती नावं सांगू. मला जयंत पाटील साहेब म्हणत आहे, तरुण मुलं फार दिसतात आणि लोकांमध्ये उत्साह दिसतोय. साहेब, लोकसभेचा उत्साह आहे, पण इथला आमदार घालवण्याचा उत्साह आमच्या सर्वात जास्त आहे. फार मस्ती आहे. खरं मी बोलणार नव्हतो. परवाच्या दिवशी घराघरामध्ये फिरत होते आणि माझा फॉर्म भरलेला जो अफिडेविट होता ते घेऊन घरामध्ये लोकांना देत होते आणि सांगत होते. काय सांगत होते मला माहित नाही. अरे, मी तर पेपरामध्ये जाहीर केला आणि अफिडेविट लिहून दिलेला आहे, माझ्या शपथपत्र लिहून दिलेलं आहे, ते खरंच आहे ना. इतका खोटारडा माणूस राजकारणात मी बघितला नाही. लोकांना सांगायला लागले, शशिकांत शिंदेना जर निवडून दिलं तर वरती आपल्याला पाणीच येऊन देणार नाही. तुमचा पायगुण असा आहे की तुम्ही पाणी देण्याच्या नावाखाली आमच्या सर्व या विभागातल्या जनतेला दुष्काळाच्या खाईमध्ये लोटलं. हे पाणी देण्याचं जे कार्य आहे ना, तुम्ही मागच्या 5 वर्षापूर्वी जेव्हा यायच्या अगोदरपासून सुरू होतं आणि त्याचा मी साक्षीदार, मी त्या खात्याचा मंत्री होतो. काही लोकांना खोटं बोलणे, रेटून बोलायची सवय आहे. त्याच पुसेगावच्या चौकामध्ये आमच्या लोकांना आंदोलन करायला लावलं. तेव्हा बोलले की खाली पाणी चाललंय, आपला अन्याय होतो. आणि त्याच लोकांना बोलून घेतलं आणि सांगितलं तुम्हाला मी पाणी देतो. आता परत सांगतायत की तुम्हाला पाणी मिळणार नाही, शशिकांत शिंदेला निवडून देऊ नका, नाही तर तुम्हाला पाणी देणार नाही. गावातल्या ज्यांनी तुम्हाला मतदान केलं, बदल करायचा म्हणून तुमच्यावर साथ दिली, त्या लोकांना तुम्ही आता धमक्या द्यायला सुरुवात झालेली आहे. जर गावातून मला मतदान कमी पडलं तर तुम्हाला पाणी पण देणार नाही आणि तुम्हाला विकास निधी पण देणार नाही. 4 महिने थांबा. तुम्हाला ब्राझीलला पाठवायची तयारी आम्ही सगळ्यांनी केलेली आहे. आणि मला आव्हान देण्याच्या भानगडीत पडू नका. प्रांताध्यक्ष आहे म्हणून मी सरळ आहे आणि शरद पवार आहेत म्हणून मी सरळ आहे. रोज दिवस रात्र स्वप्न बघतोय, शशिकांत शिंदेला जेलमध्ये टाकतो, शशिकांत शिंदेला जेलमध्ये टाकतो. आणि मी अगदी सेवागिरी महाराजांच्या साक्षीने सांगतो, आयुष्यामध्ये राजकारणी मी अनेक बघितले, पण असला कपट कारस्थानी माणूस या राजकारणामध्ये राहू नये या विचाराचा मी कार्यकर्ता आहे. साध्या साध्या कार्यकर्त्यावर केसेट टाकतात. बचत गटाच्या असलेल्या
आरोग्य विभागामध्ये काम करणाऱ्यांना सगळ्यांना धमक्या देतात. सत्याची मस्ती इतकी नसावी हो. 20 वर्ष मी या ठिकाणी आहे. एकाही विरोधकांनी सांगावा उलट प्रेमाने आम्ही माणसं जिंकणारी माणसं, पण इतक्या सुडाचं राजकारण मी आजपर्यंत कधी पाहिलं नाही. पोलीस अधिकारी असेल, तहसीलदार असेल, सचिव असेल, कोणी असतील, त्या वर्धनगडच्या लोकांची चौकशी, ह्याची चौकशी, त्याची चौकशी, फार दिवस हे चालत नाही. ज्या वेळेला सत्ता बदलेल तेव्हा केंद्रातल्यानी तुम्हाला पण सुद्धा हा देश सोडून जावं लागेल अशी परिस्थिती ह्या जनतेने उभी करण्याचा निश्चितपणे निर्णय घेतलेला आहे. भ्रष्टाचाराचा आरोप माझ्यावर करतात आणि लोकांना सांगतं मी पाणी आणतो, 800 कोटी आणले, 500 कोटी आणले, 300 कोटी आणले, हे सगळं झूट आहे हो. सर्वे करायला ज्यावेळेला टेंडर काढायचं होतं त्यावेळेला बाउन्सर ठेवले होते. कोणी त्यातला सर्वे करताना त्यांना कोणालाही तिचा अधिकार लागू नये. 20% कमिशन घेतलं गेलं. मी आजपर्यंत बोलणार नव्हतो, पण एक पत्ते आता काढीन मी. शशिकांत शिंदे निष्कलंक आहे म्हणून भाजपच्या निर्माण वॉशिंग पावडर मध्ये गेला नाही. तो प्रामाणिक आहे म्हणून निष्ठावंत राहिला. आणि या असलेल्या आरोपाच्या बाबतीमध्ये मी कधी घाबरलो नाही. त्या कमिशनरकडे बस, मुख्यमंत्र्यांच्या दालनावर सगळीकडे बसून काही करा, कारवाई करा, काही करा, कारवाई करा. 1 केस टाकली, 2 केस टाकली. तुम्हाला किती केस टाकायच्या तेवढे टाका. सत्य आहे ते मरणार नाही. आणि एक दिवस आज सांगतो तुम्हाला, ज्या दिवशी सत्ता बदलेल तुम्हाला तुरुंगात टाकायची व्यवस्था सुद्धा शशिकांत शिंदे 100% करेल. पाप फार करू नका हो. फार पाप केलेला आहे. अपघाताने मिळालेली संधी प्रेमाने जिंकायची असते, विकास कामाने जिंकायची असते. लोकांच्यावर दबाव टाकून आपल्याकडं पवित्र करून घेण्याचा प्रयत्न करणं फार काळ टिकत नसतात. म्हणून हा मगाचा जो उद्रेक होता साहेब, तो उद्रेक अगदी हृदयापासून लोकांचा होता. आणि हा उद्रेक एवढाच दाखवू इच्छितो, मला अटक करा, अटक करा. मग इच्छुक उमेदवार होते, त्यांनी पण सांगितलं भ्रष्टाचार फार चाललेला आहे, कर नसेल तर डर कशाला. मग तुमचे आरोपपत्र का झाले? माझ्यावर नुसता एक आत्ताची आरोपपत्र झाला, ते पण खोटे FIR करून ह्यांनीच करायला लावला. बाकीच्यांचे आरोपपत्र मी जर वाचले मग ते तुमच्यावर कसे झाले हो? मग त्यावेळेला तुम्ही गुन्हेगार ठरता का? माझी व्यासपीठावर याची चर्चा करायची तयारी आहे. एका व्यासपीठावर येऊ, पुरावे घेऊन मी येतो. ज्याला आत्महत्या करायला लावली त्याला पण घेऊन येतो. आणि जे आरोप करतात त्यांना पण पुरावे दाखवतो. या सातारा जिल्ह्यामध्ये इंडस्ट्री का येत नाही? या सातारा जिल्ह्यातल्या उद्योगपतींना कोणी मारलं? या सातारा जिल्ह्यामधला मेडिकल कॉलेजचं काम कोणी बंद पाडलं? आम्हाला पण फार बोलता येतं. आम्ही मान ठेवतो आणि तो मान आजही ठेवलेला आहे आणि उद्याही ठेवतो. पण तुम्ही चुकीच्या माणसाच्या नादाला लागला की तुम्हाला निश्चितपणाने त्याला अडचण निर्माण होते. माझी ज्या वेळा अटक करण्याची भूमिका आली, चॅनलवर आलं, आज अटक होईल, उद्या अटक होईल. मी लोकांना सांगितलं, सर्वच जण शशिकांत शिंदे बना आणि इतिहास करून दाखवा. 1 लाखांनी नाही तर 2.5 लाखाच्या वरती निवडून येण्याच्या बाबतीमधली भूमिका माझा कार्यकर्ता घेईल, हा विश्वास माझा होता. खटाव तालुक्यातल्या असलेल्या जनतेला मी सांगतो, काय कमी केलं होतं? 2013च्या दुष्काळामध्ये सुद्धा आम्ही ठामपणाने उभं राहिलो. कोविडच्या काळामध्ये सुद्धा ठामपणाने उभं राहिलो. दुष्काळाच्या परिस्थिती असताना बंधारे बांधले गेले. नॅशनल हायवेचे आता रस्ते चांगले झाले, ते आमच्या काळामध्ये झाले. या सर्व गोष्टीचा विचार करत असताना एकच सांगेन, ही लढाई आहे तत्वाची, ही लढाई आहे भूमिकेची, ही लढाई आहे प्रामाणिकपणाची. आम्ही आरोपाला आणि आम्ही तुरुंगाला घाबरत नाही, कारण आम्ही जनतेचं नेतृत्व करतो. या जनतेचं भविष्य घडवण्यासाठी निष्ठेने उभे राहतो. हीच आमची पोचपावती आहे. आणि या पोचपावतीच्या जोरावर मी जनतेला सांगणार आहे, खासदार तुमचा मी होतोय,
आजची सभा ही नुसती खटावची नव्हे. मी खंडाळ्याला जातो, मी वाईला जातो, मी महाबळेश्वरला जातो, मी पाटणला जातो, मी त्या ठिकाणी कराडला जातो. ही निवडणूक तरुणांनी हातामध्ये घेतली, ही निवडणूक जनतेने हातामध्ये घेतलेली आहे आणि ती इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये घेतलेली आहे की महाराष्ट्रातल्या सर्व निवडणुका ऐतिहासिक होतील. 40 पार स्वप्न पाहणाऱ्यांना सांगतो, ज्या सत्तेचा मार्ग आणि सत्याच्या माध्यमातून ज्या चुकीच्या लोकांना तुम्ही साथ देताय, सामान्य माणसं गप्प आहेत पण मताद्वारे तो इतिहास घडवतील. विकासाची तुम्ही चिंता करू नका. अरे तुमच्या कर्मभूमीतला माणूस खासदार होत असेल तर ह्याच्या पोटात का दुखावं? तुमच्या कर्मभूमीतला माणूस खासदार होत असेल तर ह्यांनी एवढा का करावं? निर्णय तुम्ही घ्यायचा आहे. 10 वर्षाचा असलेल्या सर्व खटावच्या रात्रंदिवस काम करणारा शशिकांत शिंदे तुम्ही पाहिलाय. रात्रंदिवस काम करणारा शशिकांत शिंदे पाहिलाय. क्रांती करणारा शशिकांत शिंदे पाहिलाय. अशक्य असलेलं काम शक्य करणारा शशिकांत शिंदे पाहिलाय. नव्हे तर भविष्य काळामध्ये सुद्धा अभ्यासू असलेला आमदार होता, विधानसभा विधान परिषदेमध्ये बोलणारा आमदार होता. तोच आता तुमचा नेता खासदार म्हणून जाईल तर आदर्श खासदार म्हणून होण्याचा सुद्धा शब्द तुमच्या साक्षीने या ठिकाणी देतोय. आधी हृदयापासून सांगतो, एक संधी फक्त द्या. आता तुलना होते, उमेदवार कोण असावा, कसा असावा हे मी बोलत नाही. चॅनलवर गेल्यानंतर लोक तिथे म्हणतात, त्यावेळेला लोकांना सांगितलं जातं खासदार भेटणारा असावा. लोकांना जाताना निर्भीडपणे जाता यावं आणि सांगायला पाहिजे हे आमचं काम आहे, असा खासदार असावा. आणि त्यामध्ये 100% गुण शशिकांत शिंदेला मिळतील एवढा मला विश्वास आहे. म्हणून जयंत पाटील साहेबांना बोलायचं आहे, मी तुमचा सेवक आहे आणि जमिनीवर चालणारा कार्यकर्ता आहे. पक्षाला ज्यावेळेला संकटाच्या संघर्षाच्या काळामध्ये तुम्ही मला साथ दिलेली आहे, एक साथ फक्त मला द्या. इतिहास घडवण्यासाठी द्या आणि तुमच्या आशीर्वादाने भविष्य काळातला तुमचा लोकप्रतिनिधी, निष्ठावंत कार्यकर्ता, संघर्षाच्या काळामध्ये पवार साहेबांच्या पाठीमागे उभा राहणारा कार्यकर्ता, महाविकास आघाडीच्या माध्यमातून उभा राहणारा कार्यकर्ता, माझे शिवसेनेचे पदाधिकारी आहेत, काँग्रेसचे पदाधिकारी आहेत, आम्ही सगळे एकत्र झालेलो आहोत. आणि आम्ही एकत्र होतो तेव्हा काय इतिहास होतो, ज्यांना खुर्चीवर बसवणारे सुद्धा व्यासपीठावर आहेत, त्याला उलटून टाकवण्याची ताकद सुद्धा माझ्या शिवसैनिकांमध्ये आहे. हे निष्ठावंत राहिलेले आहेत, तो इतिहास घडवतील हा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो. फार मोठं तुम्ही प्रेम मला केलेलं आहे, या प्रेमाची उतराई मी आयुष्यामध्ये विसरू शकणार नाही. पण जाताना एवढी विनंती करेल की आता 4-5 दिवसामध्ये बऱ्याच लोकांना फोन येत आहेत, बऱ्याचना धमकी दिली जाते. घाबरू नका, तुम्ही सांगाल तिथे, सांगाल त्यावेळेला तुमच्या बरोबर शशिकांत शिंदे असेल हा शब्द देतो. आणि मनापासून सांगतो, तुमचा माणूस दिल्लीला गेला पाहिजे. तो माझ्यासाठी मी नव्हे तर महाराष्ट्राच्या चव्हाण साहेबांच्या भूमीचा इतिहास करण्यासाठी, माझ्यासाठी नव्हे तर दिल्लीच्या तख्तामध्ये ज्यांना स्वप्न पाडतो 400 पारचं, त्याला सत्तेवर खेचण्यासाठी महाराष्ट्राचा एक खासदार जाऊन द्या आणि तो इतक्या मताधिक्याने जाऊन द्या की दिल्लीचं तख्त सुद्धा हलवण्याची ताकद महाराष्ट्राच्या भूमीमध्ये आहे, एवढं दाखवण्याचा प्रयत्न करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सन्माननीय शशिकांतजी शिंदे साहेब. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष, माजी जलसंपदा मंत्री आणि पवार साहेबांचा निष्ठावंत शिलेदार जयंत पाटील साहेब बोलतायत. एकदा जोरदार टाळी आदरणीय जयंत पाटील साहेबांसाठी. वेळ कमी आहे, बऱ्याच लोकांची नावं आहेत, म्हणून व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि बंधू भगिनींनो, आपल्या सर्वांना उद्याच्या लोकसभेच्या निवडणुकीत ज्यांना आपण या भागातून विधानसभेवर आपलं प्रतिनिधित्व करण्याचा अधिकार दिलेला होता, त्यांना आता दिल्लीला पाठवण्यासाठी आपण सगळे आज इथे एकत्रित जमलो. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पवार साहेबांनी साताराचा हा गड जिंकण्यासाठी
आपला सगळ्यात निष्ठावंत, कष्ट करण्याची प्रचंड तयारी असणारा, आपला सगळ्यात विश्वासू शिलेदार या मतदारसंघात उभा केलेला आहे, ते म्हणजे शशिकांत शिंदे. त्या शशिकांत शिंदेंना निवडून आणण्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्नाची पराकाष्ठा केली पाहिजे. आपण ज्यांच्या विरोधी लढतोय त्यांना या देशामध्ये लोकशाही इतके वर्ष टिकलेली आहे हे पसंत नाहीये. या देशातली लोकशाही मोडायची आणि या देशामध्ये पुन्हा हुकुमशाही आणायची आणि यासाठी संविधानात बदल करायचा. मग हे सगळं करायचं असेल तर आपल्याला 400च्या पेक्षा जास्त खासदार निवडून आणले पाहिजेत. 400 पेक्षा जास्त खासदार निवडून आले तर आपण घटना देखील बदलू शकतो, संविधानात बदल करू शकतो, अशी मानसिकता या सगळ्यांची आहे. आतापर्यंत त्यांनी ज्यांना ज्यांना उमेदवारी दिली आहे त्यातल्या 11 खासदार लोकसभेला उभे राहिलेले भाषण करून सांगतायत की आम्हाला निवडून जायचंय ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान बदलण्यासाठी जायचंय. आमच्या बीडच्या लोकसभेच्या पंकजाताई मुंडे यांनी भाषण केलंय, मला दिल्लीला पाठवा, आपल्याला ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची घटना बदलण्यासाठी, संविधान बदलण्यासाठी आपल्याला दिल्लीला जायचंय. आनंद कुमार हेगडे नावाच्या कर्नाटकच्या खासदारने, बेंगळूरच्या खासदारने देखील हेच सांगितलं. या देशामध्ये यांचे 11 खासदार आहेत जे आज संविधान बदलण्यासाठी आम्ही दिल्लीला जातो हे सांगतायत. याचा अर्थ 100% यांची मानसिकता आता ती आहे. आता सांगतायत ते आम्ही नाही बदलणार, नाही बदलणार. पण सुरुवातीला पहिल्या राऊंडात आणि दुसऱ्या राऊंडात निवडणुकांच्या 400 पारची भाषा बोलणारे आता 200 पार जातंय का या भीतीनं त्यांचे तोल जायला लागलेले आहेत. या महाराष्ट्रात दर 2 दिवसाने साहेब आहेतच. रोज महाराष्ट्रात 2-2, 3-3 सभा घेत आहेत. या सभेत नरेंद्र मोदी भारतामध्ये आम्ही पुढे हे करणार आहे असं नाही बोलत. शरद पवारांच्यावर टीका करणं हा यांचा आता एकमेव कार्यक्रम राहिलेला आहे. औरंगजेबाच्या सैन्याला संताजी आणि धनाजी, औरंगजेबाच्या सैन्याच्या घोड्यांना देखील पाण्यात संताजी आणि धनाजी दिसायचे आणि घाबरून ते सैन्य बिथरायचं आणि निघून जायचं. आज महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाने सोडलेला भारतातला वारू अडवण्याची ताकद जर कोणात असेल तर ती शरद पवारांच्यात आहे आणि म्हणून शरद पवारांना टार्गेट करून नरेंद्र मोदी भाषण करतायत. काल परवा त्यांनी भाषण केलं की नरेंद्र मोदी यांनी की भटकती आत्मा है, भारत में इस भटकती आत्मा ने अस्थिरता निर्माण करने की कोशिश चालू की है. शरद पवार साहेबांच्या बद्दल हे महाशय बोलतात. 4 जूनला मतमोजणी होईल त्यावेळी महाराष्ट्राचा आत्मा शरद पवार आहे हे त्यांना कळून चुकेल असा माझा विश्वास आहे. जेवढी तुम्ही शरद पवार साहेबांच्यावर टीका कराल तेवढी महाराष्ट्रातली जनता शरद पवार साहेबांच्या मागे उभा राहील आणि तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही हा माझा विश्वास आहे. 10 वर्षात काय केलं हे साहेब बोलतच नाही. तुमचं काय काय बिघडलं हे 2 मिनिटात मी सांगतो तुम्हाला. मी राज्याचा अर्थमंत्री होतो बरेच वर्ष. आम्ही मूल्यवर्धित कर प्रणाली, सेल्स टॅक्स गेल्यानंतर ती कर प्रणाली आणली. त्यावेळी आम्ही गरिबांच्या वापराच्या सगळ्या वस्तू करमुक्त ठेवलेल्या होत्या. स्वस्त चप्पल देखील करमुक्त होती. नरेंद्र मोदींनी भारतामध्ये जीएसटी नावाचा कर आणला, विक्री कर. या जीएसटी मध्ये
तुमच्या चपलेवर कर आहे, पॅन्टीवर कर आहे, शर्टावर कर आहे, टोपीवर कर आहे, तुमच्या साडीवर, तुमच्या कपड्यावर कोणताही गोष्ट खरेदी करा, तुम्हाला 18%, 12%, 5% कर द्यावा लागतो. आता काही गरिबासाठी या देशात फुकट नाही. जे सामान्यपणाने लोक वापरतात त्या कुठल्याही गोष्टी आता करमुक्त नाही आहेत. 1 लाख रुपयाचं खत ज्यावेळी तुम्ही बाजारात विकत घेता त्यावेळी 18,000 रुपये केंद्र आणि राज्य सरकारला तुम्ही दिलेले असतात. कराच्या मुळात जीएसटी 18% आहे. 400 रुपयाचा खताचं पोतं 1700 रुपयावर गेलं. मगाशी सांगितलं आमच्या राजेश टोपेंनी. तुम्ही तुमचं घर 50,000 रुपयात चालवत असाल 18%ने 9,000 रुपये दर महिन्याला सरकारच्या बोकंडीवर तुम्ही घालता. 12 महिन्यात 1,05,000 रुपये किंवा 1.25 लाख रुपयापर्यंत मध्यमवर्गीय साधा शेतकरी ज्याचं घर 40-50 हजार रुपयात चालतं तो सरकारला कर भरतो. शेतीच्या अवजारांच्यावर यांनी कर बसवलेला आहे 18% आणि 12%. तुम्ही ग्रीन हाऊस करायला गेला त्याच्यावर कर. तुम्ही काही खरेदी करा कर, काही विक्री करा कर. म्हणजे या देशातला सामान्य माणूस सरकारला, केंद्र आणि राज्य सरकारला दरवर्षी 1.5-2 लाख रुपये देतो. आणि मोदी साहेब काय देतात? 6,000 रुपयाचा एक चेक तुम्हाला तिकडनं येतो आणि 6,000 रुपयाचा मुंबईतनं चेक येतो. तुमच्या खिशातनं किती काढले? तुमच्या खिशातनं किती पैसे गेले? आमचे काँग्रेसचे अध्यक्ष आहेत डॉक्टर सुरेश यादव. सेवागिरी महाराजाच्या या इथल्या आश्रमात भेट द्यायला आले. येताना जरा सातारला जाऊन काही खरेदी करायची होती. साताऱ्यात गेले. साताऱ्यात जरा खिशात 20-21 हजार रुपये होते. त्यांच्या जरा जाड्या असणाऱ्या खिशाकडे लक्ष पाकिट मारायचं जातं. तो सुरेश जाधवांचं हळूच पाकिट मारतो. सुरेश जाधवांना कळत नाही. सुरेश जाधव पुढे चालायला लागतात. त्यात त्यांचा फोटो बघतो. एवढा चांगला सरळ मार्गी माणसाचा आपण खिसा मारला म्हणून तो त्या 20,000 रुपयातले 17,000 रुपये काढतो, 3,000 रुपये ठेवतो आणि परत पळत जातो आणि सुरेश जाधवांना सांगतो, हे आपलं पाकिट तिथं पडलेलं होतं, हे जरा पाकिट घ्या. देवाच्या दर्शनाला जाणार आहे. माझ्या मनात देवाचा विचार आला. सेवागिरी आश्रमात जाणार आहे. मी देवभक्त आहे. मी देवाची पूजा करतो. सरळ मार्गी आहे. म्हणून देवाने माझ्यावर इतका उपकार केला की माझं पडलेलं पाकिट या माणसाने आणून दिलं. पृथ्वीवरचा सगळ्यात प्रामाणिक माणूस हाच आहे असा सुरेश जाधव निष्कर्ष काढतात. त्या माणसाला मिठी मारतात. तो माणूस निघून जातो. थोडं पुढे गेल्यावर सुरेश जाधवांना लक्षात येतं पाकिट जरा हलकं झालंय म्हणून पाकिट काढून बघतात. त्या बहादराने 17,000 काढलेले असतात आणि 3,000 यांना परत दिलेले असतात. अशी पाकिटमारी आपल्या सगळ्यांची चालू आहे देशातल्या सरकारकडून. तुमचं किती काढलं आणि किती तुम्हाला दिलं याचं गणित केलं तर तुमच्याकडून एवढी लूट झालेली आहे. पेट्रोल 105 रुपये, डिझेल 97 रुपये. निवडणूक होऊन जाऊ दे. निवडणूक झाल्यानंतर लाज वाटते म्हणूनच 97-98 वर डिझेल आहे. निवडणूक झाली की डिझेल 105 करतील. 105चं पेट्रोल 115 करतील. तुमच्यावरचा 18%चा जीएसटी 21% केल्याशिवाय हे बहादर राहणार नाहीत. कारण ह्यांनी या देशावर 210 लाख कोटीचं कर्ज चढवलेलं आहे. 210 लाख कोटीच्या कर्जामुळे आज देश आर्थिक संकटात आलाय. हा जयंत पाटील सांगत नाही.
इंटरनॅशनल मॉनिटरी फंड आंतरराष्ट्रीय नाणेनिधी संस्था आहे, त्यांनी यांना सल्ला दिलाय, अरे किती कर्ज काढताय, हळूहळू हळू, नाही तर तुमचा श्रीलंका होईल. श्रीलंकेत काय झालं माहितीये? आर्थिक अराजकता आल्यावर लोक राजप्रसादात शिरले, त्या राष्ट्रपतीला हुडकायला आणि त्या पंतप्रधानांच्या मागे लोक लागली, विमान करून ते श्रीलंकेतनं पळून गेले म्हणून वाचले, नाही तर कार्यक्रमच होता त्यांचा. एवढी वाईट अवस्था श्रीलंकेत होते. तुम्ही कृपा करून असं करू नका, हे सांगणारा सल्ला इंटरनॅशनल मॉनिटरी फंडाने यांना दिला. तुम्ही बारकाईनं बघा की या देशात अर्थकारण बिघडवलं. या देशाचे अर्थमंत्री निर्मला सीतारामन त्यांनी जाहीर केलं, मी पैसे नाहीत माझ्याकडे, मी निवडणुकीला उभा राहणार नाही. ठीक आहे, तो त्यांचा प्रश्न. पण त्या रोज संध्याकाळी घरी येतात. त्यांचे पती आहेत परकारा प्रभाकरन काहीतरी नाव आहे, आपल्याकडे तिकडेची नावं माहित नाही. तर त्यांचे पती काय सांगतात? पती सांगतात, नरेंद्र मोदींनी या देशाची पूर्ण वाट लावलेली आहे. या देशातल्या सामाजिक गोष्टी तर एवढी प्रचंड ढवळाढवळ केलेली आहे, पण त्याचबरोबर अर्थकारणाचंही या देशातला बँड बाजा ह्यांनी वाजवून टाकलेला आहे, असं देशाच्या अर्थमंत्र्यांचे पती सांगतात. त्या बाई विचारा संध्याकाळी घरी जात असतील, नाईलाजानं काही निर्णय घ्यावे लागतात, ते नवऱ्याला सांगत असेल, काय खरं नाही आता आपल्या देशाचं, हे लय वाट लावली ह्यांनी. हे नवऱ्याला सांगितल्याशिवाय का नवरा असं बाहेर बोलतोय? अर्थमंत्र्याचा पतीच असं सांगत असेल तर दुसरं सर्टिफिकेट काय पाहिजे? आणि म्हणून माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आपल्या सगळ्यांना विनंती करायची आहे की आपण सगळ्यांनी आपल्या खिशातनं काय काय गेलं हे बघा. आम्ही आमचा जाहीरनामा प्रकाशित केलेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने असा जाहीरनामा काँग्रेस पक्षाने जाहीर केलेला आहे आणि शिवसेनेने देखील अशीच भूमिका घेतलेली आहे. आम्ही सत्तेवर आल्यानंतर आम्ही महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये हा जो जीएसटी कर आहे तो सामान्य माणसाला सुसह्य असा करू. पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीच्या मध्ये काही मर्यादा घालू. गरीब घरातल्या महिलेला 1 लाख रुपये वर्षाला देऊ. डिग्री डिप्लोमा झालेल्या मुलाला 1 वर्ष 8,500 रुपयापर्यंत वर्षभर स्टायपंड देऊ, त्याला नोकरी मिळेपर्यंत. जातनिहाय जनगणना करू. जातनिहाय जनगणना करून आम्हाला जे ज्या समाजाचे असतील तेवढं त्याला आरक्षण देण्याची व्यवस्था करू. आणि ते करताना इंदिरा साहनी निर्णयाने 50% आरक्षण थांबलेलं आहे, 50% वर जाऊन देत नाही. ते आरक्षण आम्ही कायदा करून इंदिरा साहनीच्या निकालात जो निर्णय झालेला आहे तो बदलू. आणि महाराष्ट्रात नव्हे, देशातल्या प्रत्येक राज्यात जेवढं जेवढं ज्याला ज्याला आरक्षण मिळायला पाहिजे हक्काचं, त्या सगळ्यांना आरक्षणाची वाट आम्ही मोकळी करून देऊ. ही भूमिका आम्ही घेतली. आमचे 10 जण उभे आहेत, पण काँग्रेस पक्षाने देखील हीच भूमिका घेतलेली आहे. आणि म्हणून मला आपणाला विनंती करायची आहे, हे जे सामाजिक प्रश्न या लोकांनी तयार केले त्यातनं मार्ग म्हणजे जातनिहाय जनगणना. आणि त्यानंतर आपल्या सगळ्यांना, मराठा समाज असेल, बाकी सगळे समाज असतील, कुणावरही अन्याय होणार नाही अशी व्यवस्था करण्यासाठी 50% आरक्षणाचा थ्रेशोल्ड लिमिट काढण्याचं काम देखील आम्ही सरकार आल्यावर करू. आणि म्हणून आपल्या सगळ्यांना माझी विनंती आहे, उद्याच्या निवडणुकांमध्ये आपलं भवितव्य आपल्याला ठरवायचंय. या ठिकाणी आम्ही सगळ्यांनी अनेक कामं केली. जीए काटापूरच्या योजनेचं श्रेय इथले आमदार घेतात असं मला कोणीतरी सांगत होतं. मी या राज्याचा जलसंपदा मंत्री झालो. शशिकांत शिंदेनी सतत पाठपुरावा करत 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 जीए काटापूरला पैसे आणले. किती? 250 कोटी रुपये जीए काटापूरला शशिकांत शिंदेनी आग्रहानं आणले. इथलं सातारा जिल्ह्यातलं वैद्यकीय महाविद्यालय 29 जून 2020 ला जलसंपदा मंत्री म्हणून
त्या खात्याकडे असणारी 60 एकर जमीन मी वैद्यकीय खात्याकडे हस्तांतर करण्याचा निकाल केला. मी माझी पर्सनल प्रॉपर्टी दिली नाही. पण हे यासाठी सांगतोय की आम्ही एका खात्याची जमीन काढून दुसऱ्या खात्याला देऊन तिथं वैद्यकीय महाविद्यालय करण्याचा निर्णय घेतला. तो निर्णय आमचा तेव्हाच आहे. आता कुणीतरी दम देऊन काम थांबवले, खंडणी मिळाल्याशिवाय काम चालू करून देणार नाही असं सांगितलंय. हा पुढचाच प्रश्न आहे. या देशामध्ये आणि राज्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचाराचा मार्ग म्हणून इलेक्ट्रल बॉन्डची सुरुवात झाली. इलेक्ट्रल बॉन्डची सुरुवात झाली म्हणजे काय तर पक्षाने देणग्या घ्याव्यात पण त्या कुणाला कळू नये. सुप्रीम कोर्टाने सांगितलं सगळं उघड करा. त्यावेळी असं लक्षात आलं की भारतीय जनता पक्षाने 10,000 कोटी रुपयापर्यंतची रक्कम वेगवेगळ्या कंपन्यांना ईडीचा आणि आयटीचा धाक दाखवून गोळा केलेला आहे. हे ज्यावेळी देशाला कळलं त्यावेळी हा भारतातला सगळ्यात मोठा भ्रष्टाचार आहे याची खात्री भारतीयांची झाली. त्यामुळं आपल्याला दिसतंय तसं नाहीये. आज मी महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या ठिकाणी जातोय. महाराष्ट्रामध्ये सर्व दूर शरद पवार आणि उद्धव ठाकरे आणि राहुल गांधींच्या मागे माणसं उभा राहताना दिसत आहे. परवा 8 मतदारसंघाचा मोठ्या चांगल्या प्रमाणात मतदान झालं. त्या 8 मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून येतील असं चित्र दिसायला लागलेलं आहे. मला खात्री आहे की उद्याच्या काही दिवसामध्ये आपल्या भागातही मतदान होणार आहे. आपल्या या भागातल्या मतदानात आपण देखील आपल्या सगळ्यांचे जीवाभावाचे आपले शशिकांत शिंदे यांना दिल्लीला पाठवण्याचं काम कराल. आम्ही आणखीन एक महत्वाचा मुद्दा जाहीरनाम्यात सांगतोय. पत्रकारांसाठी आहे. पत्रकारांच्यासाठी हा मुद्दा महत्वाचा यासाठी आहे आणि तो जनतेसाठी देखील महत्वाचा आहे की माध्यमांसाठी आमचं सरकार काय करणार. मुक्त संवाद घटनेने बहाल केलेले भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याला संरक्षण देण्याचं धोरण आणणार. प्रसार माध्यमांचे रक्षण आवाजवी दबावात न येता प्रसार माध्यमांचे स्वातंत्र्य अबाधित राहिल्याची काळजी घेऊ. माहिती उपलब्धता अचूक आणि निपक्षपातीपणाने सार्वजनिकरित्या उपलब्ध होण्याच्या उपाययोजना करू. माध्यम नियमन निपक्ष आणि जबाबदार प्रसार माध्यमांना प्रोत्साहन देण्याची व्यवस्था करू. कायद्यात सुधारणा करू. नियमात आणि शोध पत्रकारितेला पाठबळ. माहितीची सत्यता आणि लोकशाही प्रक्रियेची अखंडता टिकून ठेवण्यासाठी शोध पत्रकारितेला ठोस पाठबळ देऊ ही आमची मित्रांनो भूमिका आहे. मी आपणा सर्वांना विनंती करेन की या देशामध्ये 14 साली मनमोहन सिंग होते त्यावेळी 28,000 रुपये तोळं सोनं होतं. काल परवा मी चौकशी केली तर जवळपास 68,000 रुपये तोळं सोनं झालं. आपण सगळ्यांनी या सगळ्या गोष्टींचा विचार करा. 74,000 रुपये घेतलेले दिसते. 74,000 रुपये सोनं झालं. एवढ्या मोठ्या प्रमाणात या सगळ्या गोष्टी वाढतायत कारण या देशात सामान्य माणसाला या सगळ्या गोष्टी अवघड वाटायला लागल्या. भारतामध्ये 22 जण या देशातल्या 70% संपत्तीवर ताबा मिळवून आहेत. भारतातल्या मागच्या काही वर्षामध्ये 5-6 जणांचा जगाच्या पाठीवरच्या 50 नंबर लागला. अरे बेट्यानो कसा लागला. आपल्या मालकीचे देशाच्या समुद्रकिनारे असणारे सगळी बंदरं ह्यांनाच, देशातली सगळी विमानतळं ह्यांनाच, रस्ते करायची कामं ह्यांनाच. या देशातल्या सगळ्या मोठ्या मोठ्या ज्या गोष्टी आहेत त्या ठराविक इंडस्ट्रियल हाऊसेसना देण्याचं पाप या सरकारने केलं. त्यांची मोनोपोली तयार केली आणि भारतातल्या बऱ्याच गोष्टी खाजगीकरण केल्यानंतर या देशामध्ये सरकारच्या हातात आता कमी आणि खाजगी लोकांच्या हातात जास्त सत्ता निर्माण झाली. मुंबईवरून पुण्याला गेला तर
मुंबईहून पुण्याला गेला तर साध्या रेल्वेने गेला तर 116 रुपये तिकीट आहे. पण ती वंदे भारत नावाची रेल्वे काढली आहे, 720 रुपये तिकीट आहे. म्हणजे गरिबासाठी काय नाहीये, वंदे भारत आधी जाणार आणि मग आपल्या साध्या रेल्वे जाणार अशी व्यवस्था आहे. आणि म्हणून जे काही हे सरकार करतंय हे श्रीमंत वर्गासाठी करतंय. आणि म्हणून शेवटची 3 मिनिटं मी तुम्हाला एक गोष्ट, माझ्याकडे एक SMS आलाय तो वाचून दाखवतो. ना शिवस्मारक तयार झाले, हे घोषणा आहेत त्यांच्या सगळ्या. ना वाड्रा जेलमध्ये गेला, ना विश्वगुरु आपण झालो, ना 15 लाख मिळाले, ना काळे धन परत आले, ना दाऊद व मल्ल्याला फरफटत आणले, ना रोजगार मिळाले, ना गंगा स्वच्छ झाली, ना स्त्रियांवर अत्याचार थांबले, ना स्मार्ट सिटी कुठं झाल्या, ना बुलेट ट्रेन धावली, ना दहशतवाद थांबला, ना महागाई कमी झाली, ना पेट्रोल स्वस्त झालं, ना शेतकऱ्यांना दुप्पट भाव मिळाला, ना काश्मीरी पंडित घरी परतले, ना स्टार्टअप इंडिया झाला, ना मेक इन इंडिया झाला, ना स्किल इंडिया झाला, ना डिजिटल इंडिया दिसला, ना अच्छे दिन आले, ना चीन घाबरला, ना डॉलर घसरला, ना धनगर समाजाला आरक्षण मिळाले, ना बाबासाहेब यांचे स्मारक तयार झाले. 18, 20, 24 तास काम करून स्वयंघोषित चौकीदार करत तरी काय होता नेमकं, खरंच विचार करायला लावणार आहे. अच्छे दिनवाल्यांच्या सरकारची 4 वर्षातली कामं हे ऐका. आधार कार्ड बनवा, आधार क्रमांक बँक खात्याला जोडा. काम काय केलं सरकारने ते सांगतोय. आधार क्रमांक मोबाईलला लिंक करा, आधार कार्ड पॅन कार्डला लिंक करा, LPG गॅस क्रमांक आधारला लिंक करा, जुलैच्या अगोदर रिटर्न भरा, नोट बदलून घ्या, बदललेल्या नोटांचा हिशेब द्या, गॅस सबसिडी सरेंडर करा, ATM मधून जास्त वेळेस पैसे काढले तर दंड भरा, बँक खात्यात पैसे जमा करा, बँक खात्यात कमी पैसे ठेवले तर दंड भरा, बँक खात्यात जास्त पैसे ठेवले तर कुठून आणले त्याचा हिशेब द्या, बँकेत जास्त पैसे ठेवले तर टॅक्स भरा, सामानाच्या गुड्सवर टॅक्स भरा, सर्व्हिस टॅक्स भरा, कफनवर टॅक्स भरा, सर्व पैसे बँकेतल्या ठेवा. खात्यात ठेवलेल्या पैशांची बँक जबाबदारी घेणार नाही. आधार क्रमांक असेल तरच मुलांना शाळेत प्रवेश. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश मध्ये बीफ खाऊ नका, गोव्यात मजेत खाऊ शकता. शाळेत योगा करा, कारण योगवाला बाबा आता फॅक्टरी चालवतोय. जनतेने घरात चिनी वस्तू वापरू नका, चिनी वस्तू वापरू नका. फक्त सरकारच चिनी कंपन्यांना ठेका देऊ शकते. पेट्रोल डिझेलसह सगळ्या अत्यावश्यक वस्तूंच्या किमतीत भरमसाठ वाढ, पण दुधाचे भाव बिस्लरी पाण्यापेक्षा कमी. कुठेही काही खरेदी करा, पण शासनाला GST सह वेगळे कर भरावेच लागतात. आवश्यकता नसताना अब्जावधी रुपये खर्च करून अहमदाबाद बुलेट ट्रेनचा हट्ट पूर्ण केला, पण सर्वसामान्यांना भिकेला लावले. भारतात 800 रेल्वे स्टेशनवर फ्री वायफाय मिळेल यासाठी सरकारने गुगल सोबत 4.5 लाख कोटीचा करार केलाय. शेतकरी कर्जमाफीसाठी 86,000 कोटी नाहीत, परंतु वायफाय साठी सरकारकडे 4.5 लाख कोटी आहेत. तुम्हीच सांगा, लोकांना जगण्यासाठी भाकरी पाहिजे का वायफाय? 69 लाख रुपये पेमेंटसाठी 63 गरीब बालकांचा बळी गेला. 75 खासदार आणि 337 आमदारवाले. मुख्यमंत्री योगी म्हणतात की हॉस्पिटलमध्ये बालकांचा मृत्यू ऑक्सिजनच्या तुटवड्याने नाही तर अस्वच्छतेमुळे झाला. आता तुम्हीच सांगा, यांचे स्वच्छ भारत अभियान भारतात नाही तर पाकिस्तानात चालू आहे का? अच्छे दिनवाले साहेब, जगण्यासाठी भाषण नाही तर राशन लागते, हे तुम्हाला माहित नाही का? असा एक साधारण मेसेज सगळ्या देशभर फिरतोय. मी यासाठी आपल्या सगळ्यांना सांगतो, माझी वेळ झालेली आहे, पण एवढे मुद्दे या सरकारच्या विरोधात आहेत. तुम्हाला सगळ्यांना माझी विनंती आहे की शशिकांत शिंदेना निवडून देत असताना इथं शशिकांत शिंदे लोकसभेवर जातील याच्यात माझ्या मनात शंका नाही, पण मी आज मुद्दामून आलोय की इथला आमदार देखील तुतारीच्या चिन्हावर विधानसभेत पाठवण्याचं काम करायचंय आपल्याला. आणि ते काम तुम्ही कराल की नाही हे एकदा
तुमच्या हातातला फोनवर टॉर्च चालू करा आणि मला खात्री द्या की इथला पुढचा विधानसभेचा आमदार हा तुतारीच्या शरद पवार साहेबांच्या चिन्हावर निवडून जाईल. यासाठी सगळ्यांनी हे लाईट बंद केले तर चालतील, लाईट बंद करा आणि ज्याच्याकडे मोबाईल आहे त्यांनी टॉर्च दाखवा आणि सांगा शशिकांत शिंदे जातीलच लोकसभेवर, पण या मतदारसंघात उद्याच्या निवडणुकीत विधानसभेत देखील खरं बोलणारा, कुणावरही कुरघोड्या न करणारा, कुणाच्यावरही केसेस करून नको त्या उद्योग करणारा आमदार या मतदारसंघातून आम्ही घालू आणि चांगल्या विचाराचा, शरद पवार साहेबांच्या विचाराचा माणूस मुंबईला पाठवू, दिल्लीला शशिकांत शिंदेना पाठवू. एवढाच विश्वास आपल्या सगळ्यांच्या समोर आपण दिलात, याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार मानतो आणि माझे 2 शब्द पूर्ण करतो. धन्यवाद.